तर आपण या श्लोकामध्ये बघत होतो की भगवंत आत्म्याचे गुणधर्म सांगतायत की आत्म्याला. अच्छा, हे कोणी वाचाय तात्पर्य वाचलं घ्यायचं का नाही? श्लोक क्रमांक 24 तात्पर्य वाचून झालं का? हो प्रभू वाचले. हो प्रभू. तर या 24व्या श्लोकामध्ये भगवंत आणखीन विस्तारात माहिती देत आहे की या आत्म्याचे तुकडे होऊ शकत नाही किंवा हा आत्मा वेगळा जाऊ शकत नाही. तर जे काही भौतिक क्रिया होऊन एखाद्या गोष्टीचा नाश होतो ना, या भौतिक जगात आपण बघतो, कुणा जाळलं तर नाश होतो, कुणाला त्याला कापलं तर नाश होतं, कोणाला साखरेला कसं पाण्यात टाकल्यानंतर वेगळं होतं, मग ते नाश होतं. अशा वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये एखाद्या वस्तूचा नाश होतो. तर अशा कोणत्याही प्रक्रियेमुळे आत्म्याचा नाश होत नाही, कारण आत्मा या भौतिक जगातल्या वस्तूंनी बनलेला नाहीये. त्यामुळे या भौतिक जगातले जे काही घटक आहेत ते आत्म्यावरती त्यांचं वर्चस्व नसणार. तर आत्मा हा नेहमी या जे काही कारण आहेत ऱ्हासाची नाशाची त्यापासून तो सदैव अलिप्त राहणार. तर अशा प्रकारे आत्मा हा सर्वगत आहे असं इथं सांगितले, नित्य सर्वगत. तर आत्मा हा सर्व ठिकाणी आहे. जसं आपल्याला पाण्यामध्ये वरून आपण जर बघितलं तर आपल्याला फक्त पाणी दिसेल, पण त्या पाण्यामध्ये फार मोठी सृष्टी, त्या पाण्यामध्ये भरपूर जीव आहेत. तर आपल्याला पाण्यात राहता येत नाही याचा अर्थ नाही की बाकी जीवांना पाण्यात राहता येत, असं नाही. तर जलचर आहेत, काही भूचर आहेत, काही आकाशात राहणारे आहेत. तर त्याच प्रकारे काही जीव हे अग्नीमध्ये सुद्धा राहतात. जसं सूर्याचं जे ग्रह आहे, सूर्यग्रह आहे, तो पूर्ण अग्नीने भरलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा भगवंत सूर्यनारायण तिथे राहतात. जो सूर्याचा राजा आहे विवस्वान तिथे राहतो. तशा प्रकारे काही जीव अग्नीमध्ये सुद्धा राहतात, काही जीव पाण्यामध्ये सुद्धा राहतात. तर अशा प्रकारे जीव हे सर्व ठिकाणी आहेत असं भगवंत या श्लोकामध्ये सांगतात. आता श्लोक क्रमांक 25. तर हे आत्म्याचे अनेक अनेक गुण सांगितले जातात. तर अजून आता पुढे आत्म्याचे गुण भगवंत सांगतात त्या श्लोकामध्ये. अव्यक्तोऽयम् अचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेव विदित्वेन नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा दृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. हरे हरे कृष्णा. वाचू नको. वाचू. तात्पर्य शिल्पपदांद्वारा पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपण या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेदाध्ययनाशिवाय आत्मज्ञानाचे प्राप्तीचे आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्य प्राय आहे. आत्मा म्हणजे चेतना आणि चेतन आहे हे व हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे.
शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्म रूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. हरे कृष्ण. तर या भौतिकजगामध्ये सुद्धा आपण बघतो की आपल्याला काही काही गोष्टी दिसत नाही. जशी ती सूक्ष्म होत जाते तशी ती दिसत नाही आपल्याला. तर आपल्याला न दिसणारी गोष्ट कोणती? हवा. हवा आपल्याला दिसते का? कुणालाच दिसत नाही हवा, पण अनुभवायला येतं आपल्याला की हवा आपल्याला कुठल्या दिशेने हवा वाहती वगैरे. तर आपल्याला जे पाच महाभूत आहेत, पृथ्वी, अग्नी, जल, हे तीनच दिसतात. त्याच्या पुढचं आकाश आणि वायू हे आपल्याला दिसत नाही. त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे मन, बुद्धी, अहंकार. आपल्याला दुसऱ्याचं मन दिसत नाही, दुसऱ्याची बुद्धी आपल्याला दिसत नाही. तर अशा प्रकारे हे घटक, भौतिक जगातले जे घटक आहेत ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. तर हे जे आत्मा आहे, जो सच्चित आनंद आहे, तो तर आपल्या दृष्टीच्या पलीकडे किंवा भौतिक दुर्बीण लावून अशा गोष्टीद्वारे आपण आत्म्याला समजू नाही शकत. तर आत्म्याला जर समजायचं असेल तर फक्त आध्यात्मिक गुरूंना शरण जाऊन आध्यात्मिक जीवनामध्ये आपण रुची उत्पन्न करू. जेव्हा आपण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू त्यावेळेस आपल्याला हे आत्म्याचं रूप वगैरे कळेल. तर अशा प्रकारे भगवंत इथं ह्या आत्म्याचे गुण सांगतायत की हा अदृश्य दिसणार नाही, हा अकल्पनातीत आहे, आपण समजू पण शकत नाही आत्म्याला. आणि हा आत्मा, ह्यात आत्म्यामध्ये शरीरासारखा काही बदल घडत नाही. अशा प्रकारे भगवंत या आत्म्याचे इथं गुण सांगितले. तर आता पुढचा श्लोक. अथ चैनम नित्यजा नित्यजातम नित्यं वा मनसे मृतं तथापि त्वं महाभाव नैनं शोचितमर्हसि. तथापि जरी तुला वाटते की आत्मा किंवा जीवनाची लक्षणं हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाभाव तू शोक करणे योग्य नाही. तुझे मी वाचू. वाचा. तात्पर्य. मी वाचू का? बौद्धांप्रमाणेच नेहमी तत्वज्ञानी लोकांचा एक वर्ग आहे जो शरीराव्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वासच ठेवत नाही. असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली तेव्हाही अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होते आणि ते लोकांतीत व वैभाषिक म्हणून जाणले जात होते. अशा तत्ववेत्यांचे प्रतिपादन आहे की भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात. आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसेच जडवादी तत्वज्ञानीही याचप्रमाणे प्रतिपादन करतात. त्यांच्या मताप्रमाणे शरीर आणि भौतिक मूलतत्वांचे संमिश्रण आहे आणि भौतिक व रासायनिक मूलतत्वांच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रकट होतात. मनुष्यशास्त्र या तत्वज्ञानावर आधारित आहे. सद्यस्थितीत या तत्वज्ञानावर आधारलेले अनेक कल्पोकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहेत. असे हे कल्पोकल्पित धर्म शून्यवादी, अभक्त, भौतिक पंथावरही आधारित आहेत. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. रसायनांचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करत नाही आणि किंवा आपले नियत कर्म करणेही थांबवत नाही. उलट पक्षी
आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने घालवली जातात. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबर तथाकथित आत्माही नाश पावतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीला अनुरूप जीवात्म्याबद्दलचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याने आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्वास ठेवला नाही, तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जडद्रव्यापासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत, त्या अर्थी अशा घटनांबद्दल दुःखी होण्याची आवश्यकताच नाही. आत्म्याला पुनर्जन्म नसता तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकापासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. पण त्याच वेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला व्यंगपूर्वक महाबाहो म्हणून संबोधले, कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. क्षत्रिय या नात्याने अर्जुन वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि तिचे पालन करणेच त्याला योग्य होते. हरे तर कृष्ण. भगवंत अर्जुनाला शिकवतात आणि त्यावेळेस ते आणखीन वेगवेगळ्या जे तत्वज्ञान आहेत अशा लोकांचे सुद्धा भगवंत मताला खंडन करतात. तर काही जे बौद्धिक बौद्ध धर्म आहे किंवा अनेक जे वैभाषिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपणच शरीर आहोत आणि अशा प्रकारे ते शून्यवादाची प्रोत्साहन करतात. ते काय म्हणतात, जर आपण एखादा पेपर घेतला, त्याचं अस्तित्व आहे, आपण त्याला तोडत राहिलो त्या पेपरला, तर काही वेळानंतर ते पेपर इतकं सूक्ष्म होतं की त्याचं अस्तित्व संपून जातं आणि अशा प्रकारे मोक्ष प्राप्त होतो. तर हे जे शून्यवाद आहे किंवा निराकारवाद आहे, ह्याला भगवंत इथं दुजोरा देत आहेत की जर तू समजतोय की हा आत्मा नित्य आहे आणि त्याला मृत्यू होते, तर तुला शोक करायची गरज नाही. जर तुला वाटलं की हे जे माझे आजोबा आहेत किंवा माझे गुरुवर आहेत त्यांना नाश करणे, जरी तू त्यांना आत्मा नाही असं समजतोस तरी तुला दुःख करायची गरज नाही, कारण हे शरीर नष्टच होणार आणि शरीर नष्ट झाल्याने त्यात दुःख करण्यासाठी काही कारण नाही. तर हे जे बौद्ध लोकांचं मत आहे की आपण या पंचतत्वात विलीन होणार आहे, निर्वाण ही जी भावना आहे त्या भावनेला तुझ्या जे पितामह आहेत ते प्राप्त होते मृत्यूनंतर. त्यांना सुद्धा या शरीरातनं मुक्ती मिळते आणि ते निर्वाण प्राप्त करते. तर अशा प्रकारे भगवान तर त्यांना म्हणतायत की तू कुठल्याही तत्वज्ञानाचा स्वीकार केलास तरी तुला दुःख करायची गरज नाही. तू धर्मशास्त्रांचा विचार कर किंवा बुद्ध तत्वज्ञानाचा विचार कर, वैभाषिकांच्या तत्वज्ञानाचा विचार कर. कुठल्याही तत्वज्ञानामध्ये शरीराचा ऱ्हास होणे याला दुःख याच्यामुळे दुःख होत नाही. तर तू दुःख करू नकोस. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला याद्वारे शिकवत आहे. तर इथं भगवंत चेष्टेने अर्जुनाला महाभाऊ म्हणतो की तू एवढा मोठा तत्वज्ञानी आहेस, एवढा धर्मपारंगत व्यक्ती आहेस, पण तुला हे साधं ज्ञान कळत नाही का? अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला महाभाऊ म्हणून त्यांची एक प्रकारे उपहास करतो. अशा प्रकारे भगवंत यस माताजी. हरे कृष्णा. वैभाषिक तत्वज्ञान म्हणजे काय? वैभाषिक लोकायतिक्स आणि वैभाषिक हे दोन प्रकार आहेत त्या बुद्धिझम बौद्धिक जे बुद्ध धर्म आहे ना त्यातले हे प्रकार आहेत. ते सांगतात की निर्वाण मोक्ष प्राप्त हो. तर ते शून्य त्यांचं मत कसं आहे
की या जगात जे काही आहे ते शून्यापासून आलेले, शून्य होणार आहे, असं त्यांचं मत. तर त्यांना वाटतं की हा आत्मा सुद्धा शून्य होईल आणि हे शरीर सुद्धा शून्य होणार. तर अशा प्रकारे ते शून्यवादाला प्रोत्साहन देतात. प्रभूजी, येस. ज्यात शून्यवाद सांगितला आहे तर शून्यवादी आणि आपण ऐकतो निराकारवादी, मायावादी, तर या तिघांमध्ये डिफरन्स काय आणि यांचा अल्टिमेट गोल काय असतो प्रभू? एक अजून एक आहे ब्रह्मवादी. हे 4 लोक आहेत. एक मायावाद आहे आणि एक निराकारवादी आणि एक शून्यवादी आणि एक आहे ब्रह्मवादी. तर ब्रह्मवादी ह्याला हे भौतिक जगत मायामय असं वाटतं, पण त्याला माहित आहे की आपल्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ दुसरी शक्ती आहे, पण ती कोण आहे त्याला माहित नसतं. तर ती ब्रह्मवादी व्यक्ती जसे चतुष्कुमार वगैरे, त्यांना माहिती आहे की आत्मा आणि परमात्मा आहे, पण परमात्मा कोण आहे ते त्यांना माहिती. त्यांना फक्त माहिती आहे की आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ, ते ब्रह्मवादी. निराकारवादी म्हणजे त्यांना वाटतं की सर्व काही ब्रह्म नाही, फक्त एक प्रकारची ऊर्जा आहे, त्याला आकार नाही. असे व्यक्ती निराकारवादी. त्यांना वाटतं की मृत्यूनंतर आपण अशा ऊर्जेमध्ये मिसळणार आहे. तर ते निराकारवादी लोक. आणि दुसरं शून्यवादी म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की काहीच अस्तित्वात नाही जगात, जे काही आहे ते शून्य म्हणजे नष्ट होणार. आणि चौथा आहे ते मायावादी. त्यांचं म्हणणं आहे की हे काही या जगात आपल्याला दिसतंय ते सर्व काय आहे, माया आहे. ते सर्व एक प्रकारचं भ्रम आहे. तर त्यांचं म्हणणं आहे ब्रह्मसत्यम जगत मिथ्य. हे काही जगातलं जे काही होत आहे ते सर्व माया आहे आणि ब्रह्म हे एकच शाश्वत आहे. तर अशा प्रकारे मायावादींचं म्हणणं आहे की भगवंतांचं अस्तित्व, जीवाचं अस्तित्व, हे सर्व काही माया आहे, त्यांच्यात काही भेद नाही, आपणच भगवंत आहोत. मग अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये आपणच भगवंत आहोत आणि जीव स्वतःला स्वतःच भगवंत आहे असं विसरल्यामुळे तो या जगात अडकलेला. तर त्यांना हे जग म्हणजे एक स्वप्नासारखं वाटतं की आपल्याला या जगामध्ये आपण स्वप्नात जसा आपण घाबरतो किंवा आपल्याला सिंह दिसलं तर आपल्याला कसं घाम फुटतो, तर या स्वप्नातनं जेव्हा व्यक्ती जागा होईल तेव्हा त्याला त्याला स्वतःच अस्तित्व कळेल. त्यामुळे ते ह्या जगाला सुद्धा माया समजतात आणि स्वप्नवत समजतात. पण वैष्णव तत्वज्ञानामध्ये ह्या जगाला आपण काय भ्रम भ्रम आहे असं समजत नाही आपण. हे जग पण सत्य आहे आणि भगवंतांचं जग पण सत्य आहे, पण ह्या जगात जे काही गोष्टी होतात ते शाश्वत नाही, पण भगवंतांचं जग हे शाश्वत. तर हे जग नित्य परिवर्तनीय हा वैष्णवांचा सिद्धांत. तर मायावादी लोकांचा सिद्धांत काय की हे जग अस्तित्वातच नाही, ह्याला आपण फक्त भ्रमामध्ये समजतोय की हे नातेवाईक आहे, हे संबंध आहे वगैरे वगैरे, हे सर्व माया आहे असं त्यांचं म्हणणं. पण वैष्णवांचं दृष्टिकोन या जगात जे काही चाललंय ते सुद्धा सत्य आहे, पण ते शाश्वत नाही. त्यामुळे आपण या जगाला अशाश्वत मानत नाही. आपलं अशाश्वत म्हणजे हे जग आहे ना, हे परिवर्तन आहे या जगात, पण हे जग आहे, ह्याला अस्तित्व आहे. तर अशा प्रकारे जो वैष्णव सिद्धांत आहे तो पूर्ण प्रकारे आपल्याला यथारूप आत्म्याचं स्थान काय आहे, भगवंतांचं स्थान काय आहे आणि आपण कशा प्रकारे या भौतिक जगामध्ये अडकलेलो आहोत आणि कशा प्रकारे योग्यरित्या
आपण परत भगवत धामात जाऊ शकू, ह्याची तंतोतंत माहिती देणारा हा धर्म आहे जो भगवंतांनी या गीतेत आपल्याला सांगितलेला. तर बाकीचे हे जो सिद्धांत आहेत, मायावाद, बौद्धवाद, जे शून्यवाद आहेत, निराकारी लोक आहेत, किंवा जे ब्रह्मवाद आहेत, तर हे यांना सर्वांचे जे काही तत्वज्ञान आहेत ब्रह्मवादीन सोडून बाकी 3 जे आहेत ते एका विषाप्रमाणे, हे जे तत्वज्ञान आपण जेव्हा ऐकू तर आपल्यामध्ये भगवंताप्रती जो काही स्नेह भाव आहे किंवा त्यांची सेवा करण्याची जी इच्छा आहे ती पूर्णपणे नष्ट केली जाते. त्यामुळे असे जे तत्वज्ञान त्यांचं श्रवण करणे किंवा त्याबद्दल जाणणे हे आपल्या आध्यात्मिक भक्तीसाठी फार हानिकारक. म्हणून मायावाद भाष्य सुनिले वय सर्वनाश असं म्हटलं जातं की ह्या मायावाद तत्वज्ञान ऐकल्यामुळे जीवामध्ये भगवंताप्रती द्वेष आणि स्वतःला भगवंत समजण्याची जी चुकीची मनोभावना आहे ती जागृत होते. तर अशा प्रकारे ते वरकरणी जरी तपस्वी आहेत, वरकरणी जरी त्यांनी इंद्रिय भोगाचा त्याग केलाय, पण त्यांचा हेतू काय आहे? त्यांचा हेतू आहे की मला भगवंत बनायचं. अशा प्रकारचे चुकीच्या हेतूमुळं त्यांचे हे जे काही तपस्या आहे हे किंवा त्यांचं जे काही या जगामधलं वैराग्य आहे ते सर्व एकदम निरुपयोगी पडतं. पण वैष्णवांना या जगाला सुद्धा भगवंताच्या सेवेत लावण्याची हे दिलेली, मार्ग दिलेली. तर भक्त झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्याग नाही करायचंय, पण आपल्याला त्या गोष्टी भगवंताच्या सेवेत लावायच्या. तर त्याग कशाचा करायचंय? इंद्रिय तृप्ती त्या सुखवस्तूपासनं किंवा त्या स्थितीपासनं जे काही स्वतःला सुख प्राप्त करण्याची जी भोग इच्छा आहे त्याचा त्याग करायचा आपण. ठीक आहे. हरे कृष्णा. जरा निराकारचं परत एकदा सांगा ना. निराकार म्हणजे त्यांना भगवंतांची ऊर्जा आहे ते त्यांना वाटतं की तेच भगवंत, पण भगवंतांचं साकार रूप त्यांना त्यावरती त्यांचा विश्वास नसतो. कारण साकार जे काही या जगात साकार वस्तू आहेत त्यांच्यापासून त्यांना दुःखच भेटले, त्यामुळे त्यांना निराकारच सुख देईल अशी त्यांची इच्छा त्यांच्या मनात त्यांना वाटतं की भगवंत निराकार असले. कारण भगवंतांना आकार असेल आणि भौतिक जगात ज्या काही वस्तू आपण बघतो ज्यांना आकार आहे त्यांच्यापासून दुःख भेटलेले, त्यामुळे आकार हा दुःख देणार आहे. त्यामुळे त्यांना निराकार यामध्ये निराकार जी कल्पना आहे भगवंतांची त्याच्यात त्यांना जास्त रस असतो. तर त्या निराकार जे रूप आहे ते भगवंतांचं ब्रह्मन म्हणजे भगवंतांची जी तेज आहे त्याला निराकार रूप म्हणते. तर जे काही आता हे काही इस्लाम किंवा अन्य जे धर्म आहेत ना त्यामध्ये ते भगवंतांचं त्यांना रूप माहित नाही, त्यांना भगवंत फक्त निराकार वाटतात. पण वैष्णव पंथामध्ये आपल्याला भगवंतांचं साकार रूप सांगितलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आणि परत ब्रह्माचं सांगतात की ईश्वरा परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह, भगवंत सच्चिद आनंद आहे आणि भगवंतांच्या हातामध्ये मुरली आहे, त्यांचं त्रिभंग रूप आहे, श्यामम त्रिभंग ललितम असं भगवंतांचं रूप आहे. तर अशी वेगवेगळी माहिती भगवंतांच्या त्यांचं रूप, गुण, लीला आणि भगवंतांचे नाव ह्याच्याबद्दल जी माहिती दिलेली आहे ती वैदिक शास्त्रात आणि वैष्णव धर्मात दिलेली आपल्या या परंपरामध्ये शिकवलं जातं. पण जे मायावाद आहे किंवा निराकारवादी लोक आहेत त्यांना हे पूर्णपणे माहित नाही. ते भगवंतांच्या एका रूपालाच सर्व काही समजते. तर जी भगवंताची प्रभा आहे त्यालाच ते भगवंत समजते.
तर भगवंत प्रभा नसून भगवंत हे त्यांना स्वतःचं रूप आहे. भगवान हे चतुर्भुज किंवा द्विभुज नारायण याचे वैकुंठ जगतामध्ये अनेक भगवंतांचे रूप आहेत. आणि सर्वात जे आधी स्त्रोत आहेत सर्व जे भगवंतांचे अवतार होतात ते भगवान कृष्ण. तर आपण निराकार रूपाला आकर्षित नाही व्हायला पाहिजे किंवा आपल्याला शून्यवाद तत्वामध्ये शून्यामध्ये विलीन व्हायचे ही भावना सुद्धा नसली पाहिजे. नाहीतर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी लोकांना माहिती आहे मोक्ष भेटला म्हणजे त्यांना वाटतं मुक्ती भेटली, आता मी विलीन होईल. हे विलिनीकरणाचा जे प्रकार आहे ते फार घातक आहे. कारण आत्मा हा कधी विलीन होत नाही. तर काही वेळेस आपल्याला दाखवलं पण जातं ना की एक अशी काहीतरी ज्योती निघालेली आहे आणि ती ज्योती हळूच त्याच्या आत्म्यातनं त्याच्या शरीरातनं निघून ती ज्योती भगवंतांच्या विग्रहाच्या मध्ये समाविष्ट होते वगैरे. तर ह्या ज्या वृत्ती आहेत तर हे सर्व आध्यात्मिक जीवनासाठी हानिकारक. तर भरपूर ठिकाणी आपण बघतो की लोक म्हणतात की ब्रह्मरूप झाले. तर ते ब्रह्मरूप होणे सुद्धा ही सर्वात मोठी सद्गती नाही. तर 5 मुक्ती आहेत. त्यातली ही जी मुक्ती आहे सायुज्य ती भक्तांनी त्याची काय केली भस्ना केलेली की असली मुक्ती नको आम्हाला भगवंता. कारण जेव्हा आपण एकरूप होतो भगवंतांच्या उद्देशी किंवा भगवंतांच्या तेजाशी मग तिथं भगवंतांची सेवा करण्याची संधी आपल्याकडे नसते. त्यामुळे अशी मुक्ती नको आपल्याला सायुज्य. बाकी दुसऱ्या 4 मुक्ती आहेत ते आहेत सालोक्य म्हणजे भगवंतांच्या धामामध्ये निवास करतात. सारूप्य म्हणजे भगवंतासारखं रूप प्राप्त होतं. जे जे त्यांना सुद्धा भुजा असतात त्यांचं रूप सुद्धा श्यामवर्ण असतात पण त्यांच्यामध्ये आणि विष्णूमध्ये अंतर एकच आहे. त्यांच्यामध्ये विष्णूंच्या छातीवरती श्रीवत्स आणि विष्णूंच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी तशा प्रकारे त्यांचं सारूप्य असून सुद्धा ते भगवंतांच्या विभिन्न सारूप्य सामिप्य भगवंतांजवळ निवास करता येणे आणि अजून एक आहे सालोक्य सामिप्य शास्त्री. साष्टी म्हणजे भगवंतासारखं ऐश्वर्य त्यांना प्राप्त होत. तर भक्त या 5वी जी मुक्ती आहे सायुज्य निराकारामध्ये विलीन होणे ही मुक्ती त्यांना नको. तर अशा प्रकारे भक्ती केल्याने आपण काय इच्छा करतोय. तर भरपूर लोक भक्ती मार्गाचं अवलंबन करतात पण त्यांची मुक्तीची भावना कसली निराकार होण्याची. त्यामुळे अशा भक्तीला सुद्धा ही निराकारवादामुळं एक विरचण टाकली गेलेली. तर आपण भरपूर संप्रदाय बघतो ज्यांचा मार्ग भक्तीचा आहे पण त्यांचं ध्येय निराकारवादी किंवा शून्यवाद आहे किंवा मायावाद आहे. तर अशा प्रकारे भक्ती मार्ग अवलंबून करून अशा चुकीच्या ध्येय प्राप्त करण्याची जी विकृती आलेली आहे ती ह्या सर्व तत्वज्ञानामुळे. पण वैष्णव जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये आपल्याला सर्व काही माहिती दिली जाते आणि चांगल्या प्रकारे शिकवलं जातं की आपल्याला कशा प्रकारे इच्छा करायची. तर मुक्तानां सिद्धानां नारायण परायण कोटिष्यपी दुर्लभम प्रशांतात्मा महात्मा. तर असे मुक्तीची कामना करणारे अशी सिद्धीची कामना करणारे अशा लाखो लोकांमधनं एक विरळाच भगवंतांचा भक्त बनतो. तर ती संधी आपल्याला प्रभुपादांद्वारे प्राप्त झालेली जिथं आपल्याला एकदम स्पष्टपणे की काय मायावाद आहे काय निराकारवाद आहे काय शून्यवाद आहे काय वैष्णव तत्वज्ञान आहे याची माहिती दिली जाते.
आणि त्यामुळे प्रभुपाद प्रत्येक श्लोकामध्ये जिथं संधी मिळेल तिथं या बाकी तत्वज्ञानांचा भस्म करत असतात. ठीक आहे. प्रभूजी एक विचारू. यस माताजी. प्रभूजी, आत्म्याला गोलोक प्राप्त झाला म्हणजे मग तो परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातो का आत्मा, की परत त्याचं तिथेही वेगळं अस्तित्व असतं, काय असतं? हे परमात्म्यात विलीन होण्याचा प्रकार आहे ना, तो तो एकदम चुकीचा आहे. आपण कधीही परमात्म्यात विलीन होतो, कारण भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? कोणत्या श्लोकात सांगितलेलं भगवंत? 24 नंबर. जीवभूत. अध्यात्म 24 नंबरचा श्लोक. 12 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? भविष्य काळात आपण अस्तित्व विहीन होणार असेही नाही. बसतो तो, तर त्याचं मन इतकं त्याचं चेतना इतकी शुद्ध होते की त्याला त्याच्या हृदयाच्या शेजारी बसलेले भगवंत सुद्धा दिसतात परमात्म्याच्या रूपाने. ठीक आहे. मी तुम्हाला आज शिकवलं की कसा इच्छा आणि द्वेष यामुळे जीव आध्यात्मिक जगातनं भौतिक जगात येतो. तर भगवंत त्याला साथ देण्यासाठी परमात्मा रूपाने त्याच्या बरोबर सदैव राहतात. तर हा योगी जेव्हा योग साधना करून त्याच्या शुद्ध सूक्ष्म शरीराला शुद्ध करतो, त्यावेळेस त्याला भगवंतांचं दर्शन होतं. तर योगीला त्याच्या हृदयामध्ये परमात्म्याचं दर्शन होतं. पण त्या योगीने जर स्वतःला परमात्मा समजला तर त्याचं पतन होतं. पण तोच जर योगी त्याला कळालं की हे परमात्मा भगवंतांचे अंश आहे, भगवंतांचे प्रतिबिंब रूप आहे, अशा प्रकारे जेव्हा तो त्या परमात्म्याला शरण जातो तर त्याला भक्ती मार्गामध्ये पुढे जाण्याची संधी प्राप्त होते. मग अशा प्रकारे तो परमात्मा साक्षात्कारापासून भगवत साक्षात्कारापर्यंत पोहोचतो. मग अशा प्रकारे जो भगवंतांचा भक्त आहे तो परमात्माद्वारे त्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याची आणखीन संधी मिळते. आणि अशा प्रकारे तो पूर्णपणे शुद्ध होऊन त्याची चेतना शुद्ध करून तो परत भगवतधामामध्ये भगवंतांच्या सेवेत लागतो. तर परमात्म्यात विलीन होणे हे निकृष्ट दर्जाचं साक्षात्कार आहे लोकांमध्ये. तर आपल्याला असं कशातही विलीन व्हायचं नाही, ना ब्रह्मांमध्ये, ना परमात्मामध्ये, ना भगवंतामध्ये. जेव्हा भगवंत दंतवक्र आणि शिशुपालचा वध करतात तर त्यांच्या शरीरातनं एक ज्योती निर्माण होते आणि ती भगवंतांच्या चरणी जाते. तर अशा प्रकारे मग लोकांना वाटतं की ते भगवंतामध्ये विलीन झाले. पण असं विलिनीकरण होण्यासाठी भगवंतांनी आपली निर्मिती केली नाही. आपले निर्माण झालेले भगवंतांची प्रेममय सेवा करण्यासाठी. जसं आईच्या गर्भातनं मुलगा येतो, त्याचा बाहेर येण्याचा उद्देश आईची सेवा करण्यासाठी. असं नाही की भौतिक जग चांगलं तो आईच्या गर्भात परत जाईल असं शास्त्रात म्हटले. फक्त जो भक्ती भावना ज्याच्यात उत्पन्न होते तोच मात्र खरा सुखी होणार आहे. बाकी सिद्धी कामना करणारे जे अष्टसिद्धी आहेत, लघिमा, महिमा, प्राप्ती, अशा वेगवेगळ्या सिद्धी आहेत,
अशा सिद्धी प्राप्त करणारे सिद्ध लोक सुद्धा सुखी नाहीत. तर अशा प्रकारे कुणीही आपल्याला कशातही विलीन व्हायचं नाही, ना निराकार व्हायचंय, ना शून्यात जायचंय, ना आपल्याला परमात्म्यात मिसळायचंय, पण आपल्याला भगवंतांच्या धामात जाऊन भगवंतांच्या सेवकाच्या रूपामध्ये भगवंतांची सेवा परत चालू करायची. तर हे जे ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान, ही आपल्याला जे हा जो साक्षात्कार आहे तो प्राप्त करण्यासाठी भगवंतांनी गीतेद्वारे आपल्याला दिलेली आहे. तर त्यामुळे भगवंत इथं बाकी जे चुकीचे तत्वज्ञ आहेत त्यांना सुद्धा भगवंत इथं त्यांच्या उपदेशाद्वारे हे करते, क्लिअर करते. ठीक आहे. आणखीन कुणाला प्रश्न आहे? हरे कृष्ण. तर काही जड झालं असेल तर तुम्ही परत वाचा. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. बोल. ते जे शिकवताय तुम्ही, हा? ते जे शिकवताय आपण, तर त्याचं आम्हाला ते PDF करून पाठवतील प्रभूजी. कोण पाठवतील? PDF करून. PDF नाही होणार प्रभूजी, ते ऑडिओ. मग ऑडिओ हे केलं रेकॉर्डिंग, ते आता प्रभूजी देतील मला, तेव्हा मी शेअर करेन ते. बर, ठीक आहे. हरे तुम्हाला कृष्ण. परीक्षेत प्रश्न येतील गीतेच्या पुस्तकावरतीच. बर. हा. प्रभूजी जरा आम्हाला ह्याचं स्वरूप सांगा ना जरा, एक्झामचं. काय एक्झामचं स्वरूप कसं राहील, म्हणजे किती मार्काला किती एक्झामचा प्रश्न? तुम्हाला ते प्रश्नावली दिलेले आहे, ते तुम्हाला जे अनुभव भेटले ना, हा हा. त्यातले प्रश्नांचे उत्तर तुम्ही क्लास ऐकता ऐकता लिहून घ्या, ओके. वाचून घ्या. आणि 4-5 प्रश्न सरप्राईज असतील. तर पास होण्यापुरते प्रश्न उत्तर त्यात आहेत. पण ज्यांना चांगले गुण प्राप्त करायचे त्यांना लेक्चर वगैरे ऐकायला पाहिजे. आणि जे काही तुम्हाला असे आउट ऑफ सिलेबस प्रश्न येतील त्याचं उत्तर जो ज्यांनी नीट ऐकले, ज्यांनी नीट वाचले त्यांनाच लिहिता येईल. हरी बोल प्रभूजी. ऑल क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत का ते? हा, सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत का? हो. लिहा आहे 3 तुम्हाला आता प्रश्नोत्तर मैं लिहा है. ठीक आहे. अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. आपला अजून अध्याय झाला नाही, आपलं पहिला युनिट संपला नाही. तुम्ही आता ऐका. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 20 आहे ना, ते जरा परत एकदा थोडक्यात सांगता का तू? हा, हे मराठी तर यात काय तुम्हाला काय नाही समजलं? हरी तुमचं माईक चालू कर. जन्म आत्म्याचा कधीच झाला नाही, नाही का? ते कधीतरी जन्म म्हणजे झालाच असेल ना, नाही? तर आपल्याला भौतिक जगामध्ये जे वेळ आहे ना, त्याचे 3 प्रकार आहेत. कोणते 3 प्रकार आहेत? भूत, भविष्य, वर्तमान. पण आध्यात्मिक जगामध्ये फक्त वर्तमान आहे. तर आता वर्तमान मध्ये जन्म होणार आहे का, किंवा कोणी नष्ट होणार आहे का? त्यामुळे आत्मा हा अजन्म आहे. पण भौतिक प्रकृतीमध्ये जे काही होतंय ते काय होणार आहे? त्याची उत्पत्ती होणार आहे, त्याची वाढ होणार आहे, त्याचं पुनरुत्पादन होणार आहे, त्याचा क्षय होणार आहे आणि तो नष्ट होणार. पण आध्यात्मिक जगामध्ये काहीही नष्ट होत नाही
आणि जे काही तिथं आहे ते तिथं शाश्वतरित्या तसंच राहणार. त्यामुळे आध्यात्मिक जगामध्ये फुलांना, फळांना, इव्हन जे काही खाद्यपदार्थ आहेत त्यांना सर्वांना त्यांच्यामध्ये चेतना आहे. तर त्या जगाबद्दल आपल्याला माहिती होईल हळूहळू. पण एक लक्षात ठेवा की जो आत्मा आहे तो भौतिक नाहीये, एवढं आपल्याला समजून घ्यायचं आहे आता. तो आध्यात्मिक जगात कसा आहे, आध्यात्मिक जग कसं आहे, त्यासाठी वेगळे ग्रंथ आपल्याला वाचावे लागतील. पण आपल्याला आता एक गोष्ट करायची की आत्म्याला तुम्ही भौतिक वस्तूमध्ये मोजू नका. तर आध्यात्मिक जगाचा घटक. तर एवढं आपल्याला समजून घ्यायचं. त्यासाठी भगवंत इथे समजत आहेत की ह्या आत्म्याला तू भौतिक समजू नकोस अर्जुना. की त्याला मारलं जाईल, त्याला जाळलं जाईल, त्याला वाळवलं जाईल, त्याला ओलं केलं जाईल, असं या आत्म्याशी असं होत नाही. त्याबद्दल भगवंत या श्लोकात सांगताय. ठीक आहे. हरिबोल. संतोष प्रभू ठीक हरे आहे. कृष्णा. ठीक आहे प्रभू. थँक्यू. तर तुम्ही आज वाचा आणि आता पुढच्या आठवड्यात आपण श्लोक क्रमांक 28 वरती चर्चा करू. आणि मध्ये इंटरनेट हे झालं तर आता आपण काही जणांना दुसऱ्यांना होस्ट करू, ज्यांच्या घरी नेट वगैरे चांगले आहे ना. तर आम्ही आता बघतो कसं करायचं ते. ठीक आहे. तर काही चुकल्यास क्षमा करा. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण दंडवत. प्रभूजी दंडवत. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. हरे